कराड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 301 शाळांपैकी 200 शाळा सेमी इंग्लिशच्या होत आहेत आणि याबाबत आहेत आपल्यासोबत कराड कराड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विपिन मोरे साहेब. साहेब, काय सांगाल की नेमका हा उपक्रम काय आहे आणि नेमका कसा राबवला? नमस्ते. नमस्ते. आपण पंचायत समितीमध्ये मे महिन्याच्या मासिक सभेमध्ये सदस्यांनी ठराव घेतला की तालुक्यातील सर्व शाळा ह्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या करायच्या, जेणेकरून आपल्याकडं मुलांचं येण्याची संख्या वाढेल व इंग्लिश मिडियमकडे जाणारा ओघ कमी होऊन गोरगरिबांच्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळेल. ह्या हेतूनं हा ठराव मंजूर करण्यात आला. ह्या ठराव मंजूर करण्यात सदस्य माननीय संग्रामबाबा पवार यांनी त्यात मोठा वाटा उचलला व सर्व सदस्य व आमच्या सभापती उपसभापतींनी त्यांना एकमताने त्या ठरावाला मंजुरी दिली. त्या अनुषंगाने आम्ही लगेच यंत्रणा राबवून प्रत्यक्षात कृती सुरू केली. त्यामुळे आमच्या तालुक्यात 100 शाळा ह्या सेमीच्या होत्या, पण 15 दिवसामध्ये आमच्याकडे 100 अर्ज प्राप्त झाले सेमीसाठी आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, जेणेकरून गोरगरीब व सर्व समाजातील घटकांना आमच्या ज्या मुलांना शिक्षण हे सेमीमधनं मिळणार आहे आणि हा एक दिशादर्शक राज्यासाठी उपक्रम आहे आणि कराड तालुका नेहमीच अग्रेसर असतो व राज्याला दिशादर्शक असतो, तेच यातून दिसून येते. याबाबत जो अभ्यासक्रम असेल किंवा जी तयारी असेल ती तुम्ही कशा प्रकारे केली आणि त्याच्यासाठी लागणारी पाठ्यपुस्तक असेल किंवा अभ्यासक्रम असेल त्याच्या बाबतीत काय नियोजन केलं? पाठ्यपुस्तकाच्या बाबतीत आम्ही पुढच्या वर्षीपासून मागणी देणार सेमी इंग्रजीची. ह्या वर्षी आम्हाला मान्यता मिळत आहे, त्यामुळे पण मुलांचे कुठेही नुकसान होऊ नये म्हणून जुलै अखेर आम्ही कार्यशाळा ठेवणार आहे. पहिलीपासून इंग्रजी या विषयानं आम्ही तज्ज्ञ मार्गदर्शक बोलून तालुकास्तरीय कार्यशाळा ठेवणार आहे 2 दिवसीय. तसेच पुढच्या सत्रातही ठेवणार आहे, शैक्षणिक सत्रात, जेणेकरून शिक्षकांनाही चांगल्या प्रकारचे ट्रेनिंग मिळेल व मुलांपर्यंत चांगले शिक्षण पोहोचेल. समाजातील सर्वसामान्य मुलांना हे इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावं या हेतूने या शाळा सुरू करण्यात आल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी विपिन मोरे यांनी दिली आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.